नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगणार आहे. भारतासाठी 26 जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस आहे. या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अधिकृतपणे लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असेल तरी देशाला स्वतःचेच नियम व कायदे लागू करण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यामुळे संविधान तयार करण्यात कार्य हाती घेण्यात आले. संविधान सभेची स्थापना झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने संविधानाची रचना केली. अनेक विचारवंत नेते आणि तज्ञांच्या अथक परिश्रमामधून भारताचे संविधान तयार झाले. हे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे भारतीय नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य, न्याय आणि सुरक्षितता मिळते. 26 जानेवारी हा दिवस निघण्यामागील ही एक ऐतिहासिक कारण आहे. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव स्वीकारला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 1950 साली हाच दिवस संविधान लागू करण्यासाठी निवडण्यात आला. प्रजासत्ताक दिनाची संपूर्ण देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असे. दिल्ली येथे कर्तव्य पथावर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भव्य संचलन आयोजित केले जाते. या संचलनात भारतीय लष्कराची ताकद, विविध राज्याची संस्कृतीची आणि देशाची एकता दाखवली जाते. या महाविद्यालये या शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 26 जानेवारी आपले हक्क आणि कर्तव्य त्याची जाणीव करून देते. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान करणे, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान देणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ सण नसून देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना जागृत करण्याचा महत्त्व दिला आहे. धन्यवाद मित्रांनो. येळेश्वरी भक्ती चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.